संतोष देशमुख प्रकरणात आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं आणि त्यानंतर पहिल्यांदाच बीडमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना थेट वाट मोकळी करून दिली आहे। शेरोशायरीच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। पाहूया। वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? आम्ही लढलो ते धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीशीही नाही आणि बीडशी तर मुळीच नाही। राज न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली। 200 दिवस न बोलता काढल्यात। धनंजय मुंडे सारखे नेते तिथे होते ज्यांनी कराड सारखी माणसं त्यांच्या जवळ ठेवली होती। बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं। त्यानंतर राजकीय वर्तुळापासून काहीसे लांब असलेल्या धनंजय मुंडेंनी अखेर मौन सोडलंय। बीड मधल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात धनंजय मुंडेंनी गेल्या काही दिवसातल्या घटनांवर भाष्य केलं। वैर माझ्याशी होतं मग बीडची बदनामी का केली असा सवाल धनंजय मुंडेंनी केलाय। एक गोष्ट मला नक्कीच जीवाला लागली, जिवारी लागली, आणखी नाही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी। ज्यांनी कुणी केली, भलेही ते बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्याला एवढंच सांगायचं वैर माझ्याशी नव्हतं। वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? अशा पद्धतीने बदनामी केली त्यांच्या प्रती 4 ओळी म्हणणार आणि माझं भाषण मी संपवणार। तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता, तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता। जुबान काट लो, लहजा बदल नहीं सकता। जुबान काट लो, लहजा बदल नहीं सकता। अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारी लो से ये लोहा पिघल नहीं सकता। माझ्याशी वैर होतं तर बीडची बदनामी का केली हा जो डायलॉग पुन्हा धनंजय मुंडे यांनी मारलाय, त्यांना एकच म्हणावं असं वाटतं की आम्ही लढलो ते धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीशीही नाही आणि बीडशी तर मुळीच नाही। कारण दुर्दैव आहे हे बीडचं की धनंजय मुंडे सारखे नेते तिथे होते ज्यांनी कराड सारखी माणसं त्यांच्या जवळ ठेवली होती, ज्यांनी बीडमध्ये दहशत तेवढी मोठी निर्माण केली होती आणि म्हणून त्यांच्यावर लढण्यासाठी बीडची जनता उभी राहिली होती। त्या जनतेची आम्ही फक्त साथ दिली। तर कुठेतरी हे लोकांपर्यंत पोहोचवणं की बीडची बदनामी होती, आता बास करा, हे सगळे थेर आता चालणार नाहीत तुमचे। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी थेट इगतपुरी गाठून विपश्यना केली होती। तब्बल 200 दिवस कुठल्याच विषयावर आपण काहीच बोललो नसल्याचं मुंडेंनी म्हटलंय। शेरोशायरीच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी टोलेबाजी देखील केली। मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती केली होती की मला आज भाषण करायचं नाही। कारण सांगितलं नाही, पण तुमच्या समोर कारण सांगावं लागेल। इथं बोलावं का मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता। बऱ्याच दिवसांनी बोलतोय। राज न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे। 200 दिवस न बोलता काढल्यात। संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवरून विरोधकांनी जाणीवपूर्वक आरोप केल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं। आजही मुंडेंच्या मनात ती खंत असल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात भाषण करण्यासाठी धनंजय मुंडे व्यासपीठावर आले तेव्हा कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे आगे बढो अशा घोषणा दिल्या। त्यावर मुंडेंनी मिश्किल टोरेबाजी केली।
बघितलं ना आगे बडो झाल्यावर काय होतं ते. संतोष देशमुख प्रकरणात झालेल्या आरोपांची धनंजय मुंडेंना किंमत मोजावी लागली. त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. गेल्या अनेक दिवसांपासूनची खतखत धनंजय मुंडेंनी बाहेर काढल्याचं बोललं जातंय. महेंद्र मुधोळकर, झी 24 तास.